गुड मॉर्निंग. ठीक आहे, डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्सचे आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, त्यातला आपण फर्स्ट पार्ट बघत होतो व्हॉट इज द डिटर्मिनंट्स. ठीक आहे, त्याची आपण डेफिनेशन्स बघितली. व्हॉट इज द डिटर्मिनंट्स into vertical bars you have to arrange a number in horizontal lines and vertical lines is called as determinants. ठीक आहे, दोन वर्टिकलच्या बार्स मध्ये आपण एलिमेंटचे अरेंजमेंट्स करतोय, नंबरचे अरेंजमेंट करतोय. तर ते नंबर कसे हॉरिझॉन्टल लाईन्स आणि वर्टिकल लाईन्स. ठीक आहे, आडव्या लाईन्स मध्ये आणि उभ्या लाईन्स मध्ये, त्याला काय म्हणताय डिटर्मिनंट्स. ठीक आहे, आता डिटर्मिनंटच्या भाषेमध्ये जे काय हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या हॉरिझॉन्टल लाईन्स इज कॉल्ड ॲज रो. क्लियर आहे. अँड वर्टिकल लाईन्स इज कॉल्ड ॲज कॉलम. ठीक आहे, सो आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही 10th मध्ये ऑलरेडी डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 सॉल्व केलं होतं, ज्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम्स होते, 4 एलिमेंट्स. देन हाऊ टू फाइंड आउट दॅट व्हॅल्यूज यू हॅव टू ऑलरेडी सॉल्व इन द 10th क्लास. ठीक आहे, आपण एक नवीन जो काही तुमच्यासाठी 11th मध्ये जो पार्ट होता दॅट इज द डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे, सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3, द डिटर्मिनंट्स हॅविंग 3 रोज and 3 columns it is called as the determinants of order 3. ठीक आहे, ज्या डिटर्मिनंट मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत अशा डिटर्मिनंटला काय म्हणतो आपण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे, मग जे काही आपण एलिमेंट डिटर्मिनंट्स मध्ये लिहितोय, जे काही नंबर लिहितोय हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन्स किंवा रो आणि कॉलम्स मध्ये, त्याचा काहीतरी मीनिंग्स आहे. ठीक आहे, जे काही नंबर वर्टिकल बारमध्ये लिहिले म्हणजे झालंय का, त्याला काहीतरी व्हॅल्यू असेल. इन मॅथमॅटिक्स यू हॅव टू सॉल्व दॅट डिटर्मिनंट्स अँड फाइंड आउट दॅट व्हॅल्यूज. ठीक आहे, त्याचा काहीतरी अर्थ निघत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॅल्यू. ठीक आहे, देन यू हॅव टू ऑल्सो सॉल्व द क्वेश्चन्स हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 चा आपण एक क्वेश्चन सुद्धा सॉल्व केला होता की त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे, सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 आपण सॉल्व करू शकतो. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ला एक्सपांड करावं लागेल, आपल्याला कन्वर्ट करावं लागेल इनटू डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. का, कारण आपल्याला डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 सॉल्व करता येते. यू कॅन नॉट सॉल्व डायरेक्टली द डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्वर्ट इनटू डिटर्मिनंट्स 2. ठीक आहे, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 स्मॉल डिटर्मिनंट्स मध्ये डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याला कन्वर्ट करण्यासाठी यू हॅव टू कन्वर्ट इनटू डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 बाय कन्सिडरिंग, मी बोललो होतो काल पण तुम्हाला की तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम कन्सिडर करून त्याला डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये एक्सपांड करू शकता, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सो कालचा क्वेश्चन आपण फक्त फर्स्ट रो नी बघितला. मोस्ट ऑफली हा फर्स्ट रो वर असतो, जेणेकरून आपला जो काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण फर्स्ट रो कन्सिडर करून फास्टली करू शकतो. दॅट्स व्हाय यू हॅव टू मोस्ट ऑफली कन्सिडर द फर्स्ट रो. बट as your choice you have to solve or expand the determinants of order 3 by considering any row or any columns. ठीक आहे, आपण मोस्ट ऑफली फर्स्ट रो नी करतोय. सो पहिला क्वेश्चन त्यानेच केलाय. हे जे काही दोन एक्झाम्पल मी इथे घेतले, दोन एक्झाम्पल आपल्याला जे बघायचे आहेत, ठीक आहे, ते सुद्धा आपण फर्स्ट रो नीच बघू आणि त्याच्यानंतरचे मग आपण बघू की यू हॅव टू कन्सिडर एनी रो अँड एनी कॉलम्स, देन हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स. ठीक आहे, क्लियर आहे. सो सेकंड क्वेश्चन, find the value of determinants. Determinant दिला आहे तुम्हाला 3 - 2 1 0 5 4 2 6 - 3 हे एलिमेंट्स आहेत. So how many the rows are present? 3 rows. How to count the row top to bottom 1 2 3. Then how many columns are present? 1 2 3. How to count the columns from your left to right 1 2. ठीक आहे, सो आपण फर्स्ट रो चा यूज करून त्याला एक्सपांड करतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, कशी व्हॅल्यू फाइंड करणार डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची. सो आपण फर्स्ट रो कन्सिडर करणार. सो कन्सिडर द फर्स्ट रो. सो फर्स्ट रो 3 ऑर्डरचा डिटर्मिनंट्स आहे, हॅविंग 3 एलिमेंट्स 3 - 2 1. देन फर्स्ट रो कन्सिडर केला तर त्या एलिमेंटच्या डोक्यावरती साइन सिक्वेन्स द्यायचा. पहिल्याचा प्लस, दुसऱ्याचा मायनस आणि तिसऱ्याचा प्लस. ठीक आहे, मग या प्लस साइन या कसं एक्सपांड करणार आहे लक्ष द्या. या साइनने इथल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. इथे ऑलरेडी काहीच नाही म्हणजे +3 मल्टिप्लाय प्लस इनटू +3 +3. ठीक आहे, क्लियर आहे सगळ्यांना. मग बघायचं आहे तो 3 कुठे कुठे दिसतोय. 3 तुम्हाला दिसतोय फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये, दोन्हीकडे सेम दिसतोय. इकडे पण दिसतोय आडव्या लाईन्स मध्ये आणि उभ्या फर्स्ट लाईन मध्ये दिसतोय. सो तो दोन्हीकडे कॉमन आहे, त्यामुळे तो रो आणि कॉलम डिलीट करायचा आहे आणि रिमेनिंग एलिमेंट्स जे काही आहेत 5 4 6 - 3 या तिथे 3 च्या बाजूला त्याचा स्मॉल डिटर्मिनंट घ्यायचा आहे, दॅट इज डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे,
देन सेम ॲज इज फॉर जसं फर्स्ट एलिमेंटसाठी केलं सेकंड हे साइन मल्टिप्लाय करून घ्यायचं इथले एलिमेंट मायनस आणि इथलं -2 मायनस मायनस प्लस इथे लिहायचं अगेन कुठे दिसते तुम्हाला -2 हा फर्स्ट रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये सो डिलीट फर्स्ट रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स सो रिमेनिंग एलिमेंट्स 0 4 2 -3 ठीक आहे देन सेम ॲज इट इज पहिल्या एलिमेंट साठी तेच साइन मल्टिप्लाय करून तो रो कॉलम डिलीट उरलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट सेकंड साठी तेच साइन मल्टिप्लाय करून तो रो तो कॉलम डिलीट उरलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट सेम ॲज इट इज फॉर थर्ड एलिमेंट आल्सो सेम प्रोसिजर प्रत्येकासाठी प्लस मल्टिप्लाय विथ प्लस प्लस इनटू +1 +1 अगेन 1 कुठे कुठे दिसतोय तुम्हाला फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम्स ठीक आहे पहिल्या आठ लाईन्स मध्ये आणि उभ्या तिसऱ्या लाईन मध्ये ठीक आहे आता याला रो आणि कॉलमच्या भाषेत बोलायचं ठीक आहे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम्स रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स 0 5 2 6 जे काही रिमेनिंग एलिमेंट्स उरत आहेत त्याचा सिक्वेन्स बदलायचा आहे 0 5 2 6 जसे तसे लिहिणार 0 5 2 6 दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप्स आहे की तुम्ही 3 ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 कन्वर्ट केले डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये एक्सपांड केले कन्वर्ट केले स्मॉल स्मॉल डिटरमिनंट्स मध्ये ठीक आहे आता याच्या समोर तुम्ही कॅल्क्युलेशनचा पार्ट करू शकता सिंपल पार्ट आहे 3 then how to solve the determinants of order 2 you know that how to solve by using cross multiplication या दोनचं पहिले मायनस या दोनचं ठीक that's what is called as cross multiplication लक्षात ठेवा ठीक आहे मग याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार 5 into -3 -2 मायनस या दोनचं मल्टिप्लिकेशन 6 into 4 24 ठीक आहे then +2 again you have to solve the determinant by using cross multiplication 0 into -3 0 into any value 0 -2 into 4 8 ठीक है then +1 then again you have to solve cross multiplication पहिले या दोनचं करायचं 0 into 6 0 -5 into 2 10 आता समोरचा उरलाय फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट यू हॅव टू सॉल्व द ब्रॅकेट ठीक आहे 3 -15 -24 -39 बरोबर आहे -39 +2 0 -8 -8 +1 0 -10 -10 ठीक आहे then multiply प्लस माइनस किती येणार 7 ठीक आहे आणि किती येणार 117 ठीक आहे 117 ठीक आहे +2 into -8 -16 ठीक है +1 into -10 -10 ठीक है किती येणार आहे -117 -16 -10 किती ते सांगा -143 किती आहे इंटरवलची व्हॅल्यू -143 किती ना -143 ठीक आहे सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट इंटरवल्स ठीक आहे या प्रकारे आपण त्याला एक्सपांड करतो इंटरवल्स ठीक आहे देन यू हैव टू सॉल्व द सेकंड क्वेश्चन सेम एज इट इज क्वेश्चन नंबर 3 फाइंड द वैल्यू ऑफ डिटरमिनेंट्स 4 3 -2 0 1 2 5 -3 5 -3 6 ठीक है so same 3 rows 3 columns so that is the determinants of order 3 then how to find out the value of determinants of order 3 by expanding by converting into determinants of order 2 ठीक है so हे दोन एग्जांपल आपण फर्स्ट मध्ये बघू आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम मध्ये कसं करायचं ठीक आहे सो पहिला रो कन्सिडर केला 3 एलिमेंट्स आहेत 4 3 -2 सो 3 एलिमेंटचा साइन सिक्वेन्स पहिला याचा प्लस दुसऱ्याचा माइनस आणि तिसऱ्याचा प्लस अल्टरनेट प्लस माइनस प्लस पहिल्या रोचं ठीक आहे साइन सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे देन सेम प्लस into +4 4 अगेन हा 4 कुठे कुठे दिसतोय तुम्हाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय करायचं आहे डिलीट उरलेल्या एलिमेंटचा रिमेनिंग एलिमेंटचा डिटरमिनंट्स 1 2 -3
-3 6. ठीक आहे. देन सेकंड एलिमेंट साठी तसंच मायनस इनटू इथलं +3 किती येणार -3. डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. 3 कुठे कुठे दिसतोय फर्स्ट रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स डिटर्मिनंट 0 to 5 6. then next third element साठी तेच प्लस इनटू -2 ठीक आहे. डिलीट -2 कुठे कुठे दिसतोय फर्स्ट रो थर्ड कॉलम उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट 0 1 5 -2. ठीक आहे. आता समोर तो तुम्हाला सॉल्व करता येईल. 4 you have to find out the value of the determinant by using cross multiplication. समोर तुम्हाला करता येईल. ठीक आहे. 2 determinants of order 2 मध्ये त्याला कन्वर्ट केले मी एक्सपांड केले स्मॉल determinants मध्ये. so 1 into 6 minus 3 into 2 -6. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस आहे आपलं आणि ते आलेलं -6 त्याच्यामुळे त्याला ब्रॅकेट टाका. ठीक आहे. then -3 again solve by using cross multiplication. 0 into 6 0 minus remaining या दोनचं मल्टिप्लिकेशन 5 into 2 10 -2 then cross multiplication 0 into असं. ठीक आहे. 0 into -3 0 -5 into 1 5. ठीक आहे. then solve 4 6 हे मायनस काय होईल प्लस 6 plus 6 12 -3 0 -10 पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेणार आपण. -2 0 -5 -5 12 4 जा किती येणार 48 -3 into -10 minus plus 3 into 10 30. कॅल्क्युलेशनचा पार्ट येत आहे. ठीक आहे. -2 into -5 minus plus 10 किती येणार आहे 48. 30 plus 10 40. 48 plus 40 किती येणार आहे 88. so what is the value of the determinants 88. या प्रकारे आपण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बाय कन्सिडरिंग फर्स्ट रो. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक आहे. आपण 3 क्वेश्चन्स बघितले की हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 कन्सिडरिंग फर्स्ट रो. आता आपल्याला बघायचे की मी कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून मी त्याला एक्सपांड करून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. ठीक आहे. आपण फर्स्ट रो नी केलंय. फक्त काय फर्स्ट रो मध्ये साइन सिक्वेन्स. व्हॉट इज द साइन सिक्वेन्स ऑफ फर्स्ट रो प्लस मायनस प्लस. तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून त्याला एक्सपांड करू शकता. फक्त साइन सिक्वेन्स बदलणार. ठीक आहे. बाकीची प्रोसिजर तीच राहणार आहे की दॅट साइन मल्टिप्लाय विथ दॅट एलिमेंट्स. सो डिलीट दॅट रो दॅट कॉलम्स अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट्स. ठीक आहे. प्रोसिजर तीच राहणार आहे. फक्त तुम्ही रो आणि कॉलम्स कुठला कन्सिडर करताय त्याच्यानुसार ते साइन सिक्वेन्स बदलेल. ठीक आहे. मग आपण साइन बघू. ठीक आहे. कुठे कुठे काय साइन असणार आहे. ठीक आहे. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 साठी. सो फर्स्ट रो असेल तर प्लस मायनस प्लस. ठीक आहे. प्लस मायनस प्लस. फर्स्ट रो साठी आपल्याला माहिती आहे साइन सिक्वेन्स ऑफ फर्स्ट रो प्लस मायनस प्लस. याच्या जागी जर तुम्ही सेकंड रो जर कन्सिडर केला तर साइन सिक्वेन्स बदलते. याच्या अल्टरनेट याच्या रिव्हर्स मायनस प्लस मायनस. हा झाला तुमचा सेकंड रोचा साइन सिक्वेन्स. ठीक आहे. साइन सिक्वेन्स बदलतो. प्रोसिजर तो तीच राहणार. ठीक आहे. देन थर्ड रो जर कन्सिडर करत असाल तर थर्ड रोचा साइन सिक्वेन्स जो फर्स्ट रोचा आहे तोच प्लस मायनस प्लस. ठीक आहे. आता हे कॉलमचे असणार. फर्स्ट कॉलमला प्लस मायनस प्लस प्लस. फर्स्ट कॉलमला साइन सिक्वेन्स. सेकंड कॉलमचा मायनस प्लस मायनस आणि थर्ड कॉलमचा प्लस मायनस प्लस. ठीक आहे. हे साइन सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मोस्ट ऑफ जर तुम्ही बघितलं
फर्स्ट रोचा साइन सिक्वेन्स प्लस मायनस प्लस, थर्ड रोचा प्लस मायनस प्लस, फर्स्ट कॉलमचा प्लस मायनस प्लस आणि थर्ड कॉलमचा प्लस मायनस प्लस. जर तुम्ही बघितलं तर R1 R3 कॉलम 1 आणि कॉलम 2 या सगळ्यांचा साइन सिक्वेन्स सेम, रो फर्स्ट रो थर्ड कॉलम फर्स्ट कॉलम थर्ड. ठीक आहे. जो साइन सिक्वेन्स आहे याचा प्लस मायनस प्लस. ठीक आहे. आणि फक्त बदल होतोय म्हणजे याच्यावर उलटे बदलते R2 आणि कॉलम 2 हे सेम आहे मायनस प्लस मध्ये, प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. दॅट इज अ साइन सिक्वेन्स. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून मी त्याला एक्सपांड कसं करणार. ठीक आहे. साइन सिक्वेन्स फर्स्ट रोचा प्लस मायनस प्लस, फर्स्ट रोचा थर्ड रोचा कॉलम फर्स्टचा कॉलम थर्डचा. साइन सिक्वेन्स काय आहे प्लस मायनस प्लस. सेकंड रोचा आणि कॉलम सेकंडचा काय आहे. ठीक आहे. क्वेश्चन 4 सॉल्व करू मग आपण. ठीक आहे. कुठलाही रो कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून आता सॉल्व करू शकतो. आपल्याला साइन सिक्वेन्स माहिती आहे प्रत्येक रोचा आणि प्रत्येक कॉलमचा. ठीक आहे. मग आपण काय करू आता याला सांगा कुठलाही एखादा कॉलम फर्स्ट रोनी तर करतोय आपण, याला काय करूया आपण थर्ड रो सेकंड रोनी सॉल्व करू. हा रो कन्सिडर करू आपण एक्सपांड करण्यासाठी कुठला सेकंड रो. ठीक आहे. आता सेकंड रो कन्सिडर करून याला एक्सपांड करू. ठीक आहे. मग आता सेकंड रोचा साइन सिक्वेन्स काय आहे मायनस प्लस मायनस. हे महत्त्वाचे आहे. बाकीची प्रोसिजर मध्ये कुठे फरक नाही. ठीक आहे. बघा इथे आता मायनस प्लस मायनस. ठीक आहे. मग दॅट साइन मल्टिप्लाय विथ दॅट एलिमेंट्स सगळं तसंच मायनस प्लस 0 0 चं साइन नसतं. मग चेक करायचं 0 कुठे कुठे दिसतोय आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. प्रोसिजर मध्ये कुठे फरक नाहीये. तसंच आहे फक्त साइन सिक्वेन्स महत्त्वाचे. रिमेनिंग एलिमेंट्स -1 3 5 7. पहिला एलिमेंट झाला. देन नेक्स्ट प्लस इनटू प्लस 2 हा साइन मल्टिप्लाय करून घ्यायचा एलिमेंट प्लस इनटू प्लस 2 प्लस 2. ठीक. मग 2 कुठे कुठे दिसतोय सेकंड रो सेकंड कॉलम. डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स -2 3 -3 7. Same as it is for third. Minus into plus 4 -4. Delete that row and that column. Second row, third column. Remaining elements -2 -1 -3 5. -2 -1 -3 5. ठीक आहे. मग आता याला एक्सपांड करू शकतो. समोरचीच प्रोसिजर फक्त साइन सिक्वेन्स इथे हे करून घ्यायचं तो कॉलम. बाकीच्या प्रोसिजर मध्ये कुठे केलेले. ठीक आहे. मग 0 then how to solve cross multiplication -7 -5 into 3 15 plus 2 -2 into 7 -14 -3 into 3 -9. हे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस. ठीक आहे. -4 -2 into 5 -8. then -3 into -1 3. ठीक आहे. आता जर सॉल्व करायचं 0 मायनस किती येणार आहे 22 प्लस 2 -40 मायनस मायनस प्लस 9 -40 प्लस 9 किती येणार -5 -4 इन ब्रॅकेट -10 -3 -30. कॅल्क्युलेशनचा पार्ट बाकीचा सारखा सेम आहे. तेच कॅल्क्युलेशन पहिले ब्रॅकेट सॉल्व देन मल्टिप्लिकेशन एडिशन. 0 into any value 0 plus 2 into -5 -10 minus काय होईल प्लस किती येणार आहे 50 -10 plus 52 0 तर याची गरज नाही. -10 plus 52 किती येणार प्लस 40
सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट्स. किती आली 40. तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर केला आणि त्या डिटरमिनंटला एक्सपांड केलं तर त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठेही फरक पडत नाही. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण सेकंड रो कन्सिडर करू. ठीक आहे. तुम्ही फर्स्ट रोनी करू शकता. फर्स्ट रोनी सॉल्व्ह जरी केलं तर त्याची व्हॅल्यू तीच येणार आहे 40. ठीक आहे. कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून एक्सपांड केला तर डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठेही फरक पडत नाही. द व्हॅल्यू विल बी सेम. ठीक आहे. सो किती आली डिटरमिनंटची व्हॅल्यू 40. कोणता रो कन्सिडर करून सॉल्व्ह केला सेकंड रो. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही कुठलाही रो कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून एक्सपांड करू शकता. ठीक आहे. मग क्वेश्चन 5 बघू. ठीक आहे. पुन्हा एकदा साइन सिक्वेन्स. फर्स्ट रो प्लस मायनस प्लस, थर्ड रो सेम प्लस मायनस प्लस, फर्स्ट कॉलम प्लस मायनस प्लस, थर्ड कॉलम प्लस मायनस प्लस. फक्त सेकंड रो आणि सेकंड कॉलम याचे अल्टरनेट आहे. सेकंड रो सेकंड कॉलमचा काय येतो मायनस प्लस मायनस. ठीक आहे. मग आता काय करू आपण हा डिटरमिनंट एक्सपांड करू. आता हा कॉलम कन्सिडर करून एक्सपांड करू. ठीक आहे. मग याला काय करू आपण थर्ड कॉलम कन्सिडर करू. ठीक आहे. याला थर्ड कॉलम कन्सिडर करून एक्सपांड करू. ठीक आहे. सो काय थर्ड कॉलमचा साइन सिक्वेन्स प्लस मायनस प्लस. व्हाट इज द साइन सिक्वेन्स ऑफ थर्ड कॉलम प्लस मायनस प्लस. ठीक आहे. कळलं. तीच प्रोसिजर मग हा एलिमेंट. ठीक आहे. आता कॉलम म्हटल्यानंतर टॉप टू बॉटम. ठीक आहे. रो म्हटल्यानंतर लेफ्ट टू राइट. ठीक आहे. मग हा 3 प्लस इनटू प्लस 3 साइन ने मल्टिप्लाय करता त्या एलिमेंटला प्लस इनटू प्लस 3 मग 3 कुठे कुठे दिसतोय फर्स्ट रो थर्ड कॉलम. डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स 2 -3 0 5. ठीक आहे. साइन ने मल्टिप्लाय केलं. देन सेकंड एलिमेंट साठी मायनस इनटू प्लस 1 किती येणार -1. So delete that row and that column. Second row, third column. Remaining elements of determinants. काय होता है 4 -5 0 5. Same as it is for third element. Plus into plus 8 plus 8. मग again 8 कुठे कुठे दिसतोय third row third column. Delete remaining elements 4 -5 2 -3. सेम प्रोसिजर काही फरक नाही आणि जे काही रिमेनिंग एलिमेंट्स होत आहेत ते सेम ॲज इट इज द्यायचे. ठीक आहे. मग काय येणार 3. देन हाऊ टू सॉल्व बाय यूजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 5 10 minus 0 into -3 0 -1. then cross multiplication 2 5 into 4 20 minus 5 into 0 0 plus 8. then cross multiplication 4 into -3 -12 minus 5 2 into -5 -10. हे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन चं मायनस ते आलेलं मायनस म्हणून ब्रॅकेट टाकू. ओके. then solve the brackets 3 10 minus 0 10 -1 20 minus 0 20 plus 8 -12. हे मायनस मायनस काय होईल प्लस minus minus plus 10 -12 plus 10 -2. 3 into 10 30 -1 into 20 -20 plus 8 into -2 -60. ठीक है. ठीक है ना रे 30 -20 -60 -36 बरोबर आहे. and 30 -36 किती येणार -6. किती येणार -6. so what is the value of the determinants -10. ठीक आहे. क्लियर आहे. सो आता तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स करून डिटरमिनंट एक्सपांड करू शकता. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. क्लियर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक आहे. तर हे तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन आहेत काही. ठीक आहे. जे तुम्हाला सॉल्व करायचे. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स. ठीक आहे. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 चे मी 5 क्वेश्चन दिले. क्वेश्चन नंबर 6 7 8 9 10.
सो 5 क्वेश्चन तुम्हाला डिटरमिनंटचे सॉल्व्ह करायचे, याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, जसे आपण सॉल्व्ह केले त्या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे वाटत असेल की फर्स्ट रोनी सॉल्व्ह करायचं आहे, सेकंड रोनी, थर्ड रोनी, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. ठीक आहे. कुठल्याही रोनी आणि कुठल्याही कॉलमनी त्याला तुम्ही एक्सपांड करू शकताय. कसं करायचं ते आपण बघितलंय. ठीक आहे. सो हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे कन्सिडरिंग एनी रो और एनी कॉलम्स अँड फाइंड आउट दॅट व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट्स. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ टू नोट इट.